दुसरीकडे अशोक खरात प्रकरणामध्येच आता नवा राजकीय वाद उफाळून आल्याचा पाहायला मिळतंय। खरातनं अजित पवारांच्या फोटोवर फुल्या मारल्या। आमदार रोहित पवार यांनी असा गंभीर आरोप केलाय। जादूटोणामागे कोण आहे असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। अजितदादांसह बड्या नेत्यांच्या फोटोला फुल्या मारल्याचा दावा केला जातोय। खरातकडे अनेक नेत्यांसंदर्भात संवेदनशील माहिती असल्याचा दावा केला जातोय। महाराष्ट्र अंधश्रद्धेला भीक घालत नाही असं रोहित पवार म्हणाले। जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तीला दुर्लक्षित करून चालणार नाही असंही रोहित पवार म्हणाले। याबाबत काही दिवसांपूर्वी रोहित पवार काय म्हणाले होते ते सुद्धा आपण पाहूया। दादा हयात असताना, अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं। कदाचित नाशिकचाच जो बोंधू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा असं काय होतं का? त्यानंतर 28 तारखेला दुर्दैवी अजितदादांचा ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला याची चर्चा आणि ते आम्ही सर्वजण शोधतच आहोत। मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे। तर वडेट्टीवार काल बोलले अधिकाऱ्यांच्या परिवाराबद्दल, योग्य नाही आहे कुठल्या अधिकाऱ्याच्या परिवाराबद्दल संशय व्यक्त करणे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केल्यानंतरही तुम्ही SITकडे चौकशी अधिकाऱ्याकडे तुम्ही काही न देता नुसता त्या ठिकाणी तोंडाच्या वाफा फेकून मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता आपली किंमत महाराष्ट्रात वाढवण्याकरता करताय।